हाय हॅलो मैत्रिणींनो, आज मी मुलांसाठी पौष्टिक असं काहीतरी रेसिपी ट्राय केलेली आहे. सो तुम्ही याला काय नाव द्यायचं ते देऊ शकता, पण मी तर भात मेथकूट असं नाव दिलेलं आहे. तर चला मग सुरू करूया आपण. इथं आपण थोडासा भात वगैरे घ्यायचा आणि नंतर याच्यामध्ये थोडंसं तूप टाकायचं. तुम्हाला लागेल तसं चवीनुसार, तुम्हाला तूप जसं आवडत असेल तसं, जास्त कमी. त्याच्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ टाकून घ्या आणि थोडंसं मेथकूट टाका. मेथकूट पण आवडीनुसार टाका आपल्या, हो की नाही. तर मेथकूट टाकल्याच्यानंतर स्पेशल एक आहे ते म्हणजे लोणचं. याच्यामध्ये मी गोड लोणचं टाकले. तुम्हाला हवं तसं आंब्याचंही लोणचं टाकू शकता. आपण जे रेडीमेड केले ते पण टाकू शकता आणि घरी केलेलं तर फारच उत्तम लागते. तर मी याच्यामध्ये असं छानपैकी कालवून घेतलं. आपण नाही का आपल्या याच्यामध्ये असं करायची, आपली आई वगैरे आपल्याला द्यायची. पहिले काही नसायचं एवढं खायला, तर असंच काहीतरी घरगुती उपाय काहीतरी करायचा. तर खूप मस्त लागते आणि लहान मुलंसुद्धा आवडीनं खाऊ शकतात बरं. माझे तर लेकरं खातातच म्हणा. आणि असं शाळेतून आली होती तर हे असं थोडाफार काही पसारा पडला होता इथं. तर हे आईनं तर तोंड हातपाय वगैरे धुतले, हँडवॉश वगैरे केला. तिला म्हणलं, अगं थोडं थांब, अभ्यास करू नको, नंतर कर थोड्या वेळानं जेवण झाल्यावर. ऐकतच नाही ती. तो असो, मग तिला मला आधी खाऊन घे, तसं ऐकलं तिनं. तर बघा आता कसं तिला आवडेल की नाही. आवडते 100%, कारण तिला मी पहिलेपासूनच देत आली आणि तिच्या काकूनं म्हणजे मावशीने तिच्या मेथकूट केलं होतं, तर सो तिला आवडलं. तर कसा वाटला व्हिडिओ तर मला कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. बाय.